कोकण ही देवाची भूमी म्हणून ओळखली जाते। येथील लोक निसर्गपूजक आहेत आणि त्यांनी निसर्गाशी पावित्र्य जपण्याचे काम केले आहे। आरवली गावात वेदोबाचे मंदिर आहे। वेदोबाची मूर्ती ही फणसाच्या लाकडापासून बनवली जाते। यामुळे या भागात फणसाचे झाड पवित्र मानले जाते। फणसाचे झाड जिथे असेल ते स्थान वेदोबाचे स्थान समजले जाईल। एखाद्याला वेदोबाकडे जाणे शक्य नसेल तर फणसाच्या झाडाखाली उभे राहून आपली इच्छा व्यक्त केल्यास ते वेदोबापर्यंत पोहोचते, अशी श्रद्धा आहे। यामुळे येथील पंचक्रोशातील फणसाच्या झाडावर कोणीही शस्त्र चालवत नाही, त्यामुळे फणसाच्या झाडाचे आपोआप रक्षण झाले। या परिसरात फणसाचे अभयारण्यच म्हणायला हवे इतकी फणसाची झाडे आज पाहायला दिसतात। झाडांना देवत्व देऊन त्यांचे रक्षण करणारी ही कोकणी रीत इतर प्रांतापेक्षा निराळीच आहे।